नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये शेस्तीखानाची फजिती कशी झाली याविषयी माहिती पाहणार आहोत. तर शेस्तीखानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायापुढे त्यांचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला आणि त्याने आपला मामा शेस्तीखान, म्हणजे शेस्तीखान हा कोण होता तर औरंगजेबचा मामा होता, याला शिवरायांवर लढाया करण्यासाठी पाठवले होते. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती होते, उंट, तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शेस्तीखान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठी अतिशय चपळ, भीमधडी आणि तट्टावर बसणारे. चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी, यात मराठे फार पटाईत होते. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शेस्तीखानाचे सैन्य हैराण झाले आणि कंटाळून पुरंदरचा वेढा उठवला. फिरंगोजी नरसाळ. आता कोण होते बाबा हे फिरंगोजी नरसाळ, तर पाहूया आपण. मग शेस्तीखान पुण्याकडे वळाला. प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळने मोठ्या मर्दुमकीने शेस्तीखानाशी मुकाबला केला. 2 महिने फिरंगोजी यांनी किल्ला लढवला, पण शेस्तीखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. फिरंगोजी नरसाळच्या शौर्यावर शेस्तीखान खुश झाला. त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलले नाहीत. आता पुढे काय झालं तर लाल महालात शेस्तीखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हलेना. उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी. रयतेचे गुरे ओढून आणि शेतीची नासधूस करी. अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूख उद्ध्वस्त केला होता. पुढे काय झालं या तर धाडसी बेत. आता शेस्तीखान त्रास देतोय, म्हणजे त्याचा आता काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असं शिवरायांना वाटले. म्हणून त्यांनी एक धाडसी बेत ठरवला. शेस्तीखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता. हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती. शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच. खुद्द शेस्तीखानाच्या मुलखात महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. किती धाडसी बेत होता हा. महालात फिरायला मुंगीलाही वाव नव्हता. लाल महालाभोवती पाऊण लाख फौजांचा खडा पहारा होता. हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शेस्तीखानाने मनाई केली होती. पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला. शिवरायांनी एकदा ठरवले म्हणजे ठरवलेच. शिवरायांनी दिवस निश्चित केला. तारीख होती ती 5 एप्रिल 1663ची रात्र. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. पुढे चंद्रज्योती जळत होत्या. शेकडो स्त्री आणि पुरुष नटून थटून चालले होते. कोणी पालख्यात होतं, कोणी मेण्यात, तर कोणी पायी चालत होते. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वारीत शिरले होते.
वरात पुढे निघून गेली आणि सर्वत्र सामसूम झाली. शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालांच्या भिंतीकडे सरकली. यावेळी शेस्तीखान गाढ झोपला होता. आता बघूया पुढे. शेस्तीखानाची खोड मोडली. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांचा स्वतःचाच वाडा होता तो. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे शिवरायांनी आणखी आत शिरले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्याच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटले शेस्तीखान असावा, पण नव्हता. तो होता शेस्तीखानाचा मुलगा. गडबड झाली आणि लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी समशेर उपसली. शेस्तीखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागोमाग धावले. शेस्तीखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आलं होतं ते बोटावर निभावले. म्हणजे शिवराय त्यांचा जीवच घेणार होते, पण निसटले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्याची माणसे ओरडत ओरडत पळत सुटली. खानाची माणसेही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. शेस्तीखानाने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली. औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला आणि तो शेस्तीखानावर नाराज झाला. त्याने फरमान काढून खानाची रवानगी कुठे केली? बंगालमध्ये केली. मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. शिवराय फत्ते होऊन आले. तोफा उडाल्या आणि साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला. अशा प्रकारे शिवरायाने शेस्तीखानाची फजिती केली. हे बघा, हे ते खिडकीतले दृश्य. जीवावर आले होते, पर बोटावर निभावले. हे बघा शेस्तीखान. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.